मावशी पार्सल आले आहेत अशा गाबोली म्हणजे चिवण्या. फिर वही बात आ जाएगी जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो. आणि इकडं बघा काय गाबोली भरलेले गाईज इकडं बघा. आणि नाना आणि मी मिळून नेहमीप्रमाणे आम्ही दोघं साफ करतोय. मस्त साफ करतोय आम्ही. साफ करू पण गाबोले या सगळ्या खातील. आराध्य तर बाबा मेन खाईल बाबा, आम्हाला भेटणारच नाही. तर गाईज इकडं बघा गाईज अशी आला बोलतात गाबोली. गाईज मला आलं का नाही साफ करता. गाईज आमचा नाना गाणी बोलतो. नाना रिटर्न बोल, नाना रिटर्न बोल, जोरात बोल, पाऊस आला. जोरात बोल. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे बोल बघा इकडं इसको येते चिंबोरी. अरे कहना क्या चाहते हो. चिमण्या गाई जो बघा किती मोठा आहे. आणि आता मी ह्याला साफ करते याला. सो गाइस तुम लोग देख सकते हो अभी ऐसे प्रकारे वो चिवनी न्यूटिया क्या बोलते उसको, वो उसको आपका चीर फाड़ कर रहे हैं. गाइस इकडं बघा. ना यो मी गाईन का आधी तू बोललेली तुला तो पहिला आला हो अक्का तू. गाईस इकडं बघा मस्त कसल्या गाबोल्या निघल्या अशा तयार झालेल्या आपण बघू शकतो. मी ना दाखवीस तनू काय ब्लॉग आहे बघा गाईस काय बेकार सगळ्या गाबोलीन भरलेल्या आई एक घेतली. तर गाई आता काटा भरता भरता वाचलाय. नानाचे काटा गाई 2 वेळेला भरला ना. 2 वेळेला भरला. बघा ना कशी आमची दी अशी चिवण्या साफ करत. अरे ये माझ्या अंग बाबा. गाईज बादशाह बघा ना अशी नुसती तयार झालेली बघू शकत असतो. सॉरी इकडे बघा वाव तयार झालेली. अरे म्हणजे तयारच नाही झाली. तयार झालेली नक्की कहना क्या चाहते हो. म्हणजे तयारच नाही झाली ती असं. वा गाबोली किती भरलेली आहे. एक नंबर अशा प्रकारे आमच्या नाण्याच्या काटा वगैरे टोचलाय तरी पण तुम्ही बघू शकता. आणि ही तुमची ब्लॉगर माय गॉश गाईस काटा कसल्या त्या गाबोल्या असताना चिलपिलाट गाबोली दिसतच नाही ती. बघा ही कौशी दिसत होता ती पण अशी तयार झालेली आहे. खूप मोठी जोर लागतोय. जोर लगा के है ईशा, जोर लगा के है ईशा. दीदी तुम जोर लगाओ हम तुम्हारे साथ है. दीदी तुम जोर लगाओ हम तुम्हारे साथ है. गाईस मम्मी गाईस ही फक्त ब्लॉक पुरतीच पकडतो. हे काम धंदा न करते मी. कोण बोलला तुला नाही बोलत मी. तिला बोलते पाठीमागे तुझी ती तूच काय ते जमतच नाही असा विषय. ओ माय गॉड गाईस कसल्या मोठल्या नुसत्या गाबोल्या. असं वाटतंय किधर तो हमरे को भरा इधर. वो गाईस दिस इज भूक लगीन पोटात कुछ नहीं जाईन अभी न्यूट्या तलिंग और फिर पोटामध्ये जाईन फिर पोट भरीग. बघा गाईस तुमच्या ब्लॉगरच्या अंगण जीवत ना बघा कसं जोरले होतं. अरे गाईस तुमच्या ब्लॉगरचं नग बघा कसं रक्तान भरलं तो. अरे अजून गाबोलीच नाही जाऊ दे चला. असं वाटतंय का मर्डर. तर गाईस आपण आता डायरेक्ट उद्या भेटूया उद्याच्या पार्ट मध्ये. आता बघा आजपासून चालू केला. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. नमस्कार सर्वांना, जय एकविरा. तर डे 2 आहे आणि आज आम्ही जरा बाहेर चाललो आहे आणि माझा चेहरा सुजला आहे कारण की लवकर उठलेलो. असं डोलं सुस्तान का लवकर उठल्यावर. आणि एकविराईचा अभिषेक पण केला. आरवेने पप्पा लावणार आहेत कारण का सगळा सजवताना पप्पा. मी फक्त अभिषेक करतो आणि मलवट भरतो. बाकीचा पप्पा सजवतात. कधी कधी त्यांना टाईम नसला मग मी करते. तर थांबा दाखवते तुम्हाला. आज इथे सोनचापा आणला नाहीतर दरवेळेला सोनचापा असतो. कमल आहेत, गजरा आहे, गोलवेण्या आहेत
आणि हार गुलाबाच्या पाकल्या ह्या अशा या वेण्या आहेत आणि ह्या मला नाही माहिती आहे काय आहेत, तुम्ही कमेंट करून सांगा. पप्पा दरवेळी आणतो पण मला माहीतच नाही काय आहेत. तर असा काहीतरी अभिषेक केला आहे. तर मी चाललो आता खालती आणि झोपा आहे डोल्यावर पण झोपणार नाही कारण की लवकर जायची आहे. कुठं ते जायची आहे करंजाड्याला आणि रोडपालीला जायची आहे. तर चला खालती नाश्ता करू. बघू काय खाली नाश्त्याला काही नसतो, डायरेक्ट जेवायला असतो. पण मी सकाळच्या लवकर नाही उठत म्हणून मी जेवत नाही. तर गाईस मी आता आलो खालती आणि मी मम्मीला सांगत होतो कधी मिलादी पुस्तक सांगत होतो तर तिने माझ्या हातांशी पोचा घेतला ना. बोलली का बोलते नको ग बाई तू दमशील मनात दे पुसाला अशी बोलत होती. मग नको आता राहते ना काही. मी बोलत होतो का ते बाबा मी पुस्तावला आधी किती आग्रह केला, ही मानतच नाही. नको तू दमशील आऊसा जीव आहे नको लादी पुसून. हा तर गाईस आता माझं याद आहे आपला काय बोलतो तो औषध. तर गाईस इथे कोणाचं तरी आगमन चाललंय. आगमन तिला सोनचापा पाहिजे होता पण तिला आज भेटला नाही. दरवेळीला असतो या वेळेला नव्हता. तर हा तर ह्या बघा या अगं नाणे तिथं जात होतं पण तिथं भाजी असेल कुठे तर अशी दुधा तापवता तिथं चहा ठेवलाय. तर गाईस कोणाला गोरा व्हायचा असेल नुसतं दूध पिया. चहा प्यायचा काला नाव गोरा होतं आमतावत नाना गोरा आहे. गाईस रास एक नंबरचा पुछट ठेवते ही चहा आणि मला लागते का गोड गोड चहा. तर गाईस ते दिवशी पाऊस पडला, परवा दिवशी काल पाऊस नाही पडला ना, आज तर पत्त्यात नाही. 2 दिवस पाऊसाचा पत्त्यात नाही, 1 दिवस पडला गेला. मम्मी असा काहीतरी भारी भारी नाश्ता बनव मला आता. बनव घे एकच पोर आहे. कशी केस उडतात मला पण केस आहेत लांब आहेत पक्क. तिचा केस लांब आहे. तिचा केस लांब आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ती बटुरी बघ. तर गाईज यो इथं का थांबले मला आता समजला. मी विचार करते बाबा यो बरं कधीपासून देवांचं गाणे ऐकायला लागला आणि बरं इथं कधीपासून बसले का अर्धा तास झाला. तर बघता तो समोरच्यावाला येणार आहे त्याला त्याच्यासाठी थांबले हो आई शपथ. मी करते यो असं एकटा या खुर्चीवर बसला होता. या खुर्चीवर बसला होता एकटा. मग मी विचार करते बसले का चला नंतर मला का समोरच्यावाला येणार. तर इथं ही पोरगी दिसते का ही आता इथे आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय कुठं चाललोय का करंजाड्या. नाना परत बस नाना करंजाड्याला चालल्या हो. करंजाड्या काल 1150 गाईज. कालचा विषय काय झाला हिला सांगला आम्ही का बरं 1115 किती बोलते 1115. हो गाईज तुमची ब्लॉगर एरावले मारतो बघा तुमची ब्लॉग काय पाहिजे गाईज. सकाळ नाही दुपारच्या पारी तशी असं गाणी लावले आम्ही. तो गाईज गाईज बघा तो पाय फुगले ना. यो पाय बघा ना तो पाय बघा नानाच्या त्याची असे 10 कात्या काढल्या ना तरी कोणत्या निघणार ना. बघा 10 कात्या काढल्या ना तरी निघणार ना. चिवण्या तोडता दमलो. मच्छी चिवण्या बनवता दमलो तोडता. 12ला जेवलो काल गुरुवार होता. देख सकते हो
देखो कौन आई है, आराध्या आई है. गाईज इथं नाश्त्याला समोसा बनायला गेलती. चटणी आण राव, हिरवी लाल चटणी. अरे चटणी लाव रे. चटण्या मागता ही तुमची ब्लॉगर कामाची, ही कामाची. अरे लगीन झाल्यावर काय व्हायचं. लाव रे चटणी लाव. गाय तिला चटणी पाहिजे, चटणी आपण चटणी देऊया. नको पाव, त्याला पाव बी पैसे नको दोन. तुला एक वडापाव दे. गाईस तुमची ब्लॉगर एवढी असं केसी आकर्षक. तर गाईस आता आम्ही आलोय मच्छी मार्केटच्या इथे पनवेलला आलोय. तर मेरा थोडासा काम आहे उधर, तर तो करून आपण जाणार. कुठे चाललो? रोडपालीला. ही बघा. तर गाईज ना थांब. तर गाईज मला काही टाइमच नाही भेटला व्हिडिओ काढायला. आणि मी तशीच दुपारी आलो. थांबलं 2 मिनटं. मी तशीच आलो आणि डायरेक्ट झोपायला पण टाईम नाही भेटला. मी आलो 3ला आणि मी घरी अशीच टाइमपास करत राहिलो. तर आता सकाळचं, अरे टाइम बघता हो, आता सकाळचं म्हणजे ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. अरे तुम्ही एरी केले मला. तर 6:45 वाजल्या संध्याकाळचं. आणि आता आम्ही केक बनवायला घेऊ, कारण का केकचा प्रीमिक्स आहे तर तो बनवला नाही. तर आता आम्ही तो बनवायला घेऊ. तर तुम्ही आता बघाच पुढच्या ब्लॉगमध्ये. गाईज आज यावेळी भाकरी भुजाला नाणी गेली ती म्हणून मी नाही गेलो. मम्मी असलं भेटतं भाकरी भुजाला. तर गाईज डे 3 आहे, कारण की काल आम्ही काही शूट केलंच नाही. आणि काल मी बोललो केक बनवतो म्हणून सगळी झोपली. आम्ही तिघा पण झोपलो, सगळी फॅमिली झोपली. आम्ही नंतरला शूट करायला भेटलाच नाही आणि मला आठवणच नाही. आणि मी तिकडे गेलो होतो पण वेळेला तिथं पण नाही मी शूट केला. तर आता मी चाललो आहे भाकरी भुजाला. तर तुम्हाला म्हणजे रेसिपी तर नाही, म्हणजे पीठ सगळं दांडून नेलं आहे. मला फक्त बनवायचे आहेत, अशा थापायच्या आहेत. तर मी आता तेच दाखवते तुम्हाला. आणि माझा अवतार पण बेकार झाला आहे. पावसाचा महिना आहे, 1 दिवस पाऊस पडला, 3 दिवस झालं बंद आहे पाऊस. तरी गाई अशी चप्पल घालून जायला लागते, कारण का ना खूप या आहे आपला धुलेवरती, म्हणजे टेरिस आहे ना तिथं चूल आहे. तर चला. तर गाईज माझ्या अर्ध्या भाकऱ्या झाल्याच, म्हणजे आता एक लास्टचीच भाकर बाकी आहे. तर मी दाखवलंच विसरलो, कारण का मोबाईलची चार्जिंग एकदम डेड झाली होती. आणि माझं आपण माकल्याने भाकरीन, तर टीव्हीवालून भाकरी एकच आहे. तर नंतर आठवलं की व्लॉग चालू करायची आहे, तर दाखवते गाईज तुम्हाला. तर एवढ्या भाकऱ्या गेल्या या, म्हणजे 2 आहेत, बाकीच्या भुजल्या. आणि एक अशी यो चारा ठेवले करायचा. नंतर आठवलं एवढूसा पीठ आहे आणि या एवढ्या भाकरी झाल्या. आता गाईज मम्मीने चारा घेतला, असं करून पाणी घातला. गाईज मधींची बाटली पण बघा अशी झाली.
एकदम मध्यम झाली. आता आई शपथ आता मम्मी याला रप्पू करील. असंच होतं गाईज. मी अशी ही पेंटिंग गाईज मी नाही केली, असू नका. या मी नाही केले, म्हणजे लय आधी केले. 8वीला 9वीला होतो तेव्हा. हा खूप आधी केली ती. आणि माझा अवतारच झालाय. तर आता इथं या बघा या मीने कशा ठेवल्या कलेक्शन. या असं अजून न्यू ॲडेड आहे. अजून एक न्यू ॲडेड होईल. आणि इथं भाकरी अशी करते मम्मी. गाईज याचा असा चारा करून घ्यायचा. यो असं काही झालं का पाणी ऐसा लगाने का. आणि यो आहे ना या भागाशी असं त्याला थापत राहायचा. मग ती भाकर या नाही होत, पातळ नाही होत आणि जाड नाही होत, मध्यम होते सगळ्या साईडकून. ती भाकर जरा मोठी होसपर्यंत अख्खेकून मध्यम होसपर्यंत असं थापत राहायचा. गाईज मला तर लाटण्यान अजिबात भाकऱ्या येत नाही. मला जमत नाही लाटण्या. कारण का ते आमचे तर कोण लाटण्यान करीतच नाही. हा एक हाताने किती अंगठी जवळ. हे बघा थांब ना काही जण दाखवू दे. ही अशी बघा किती पातळ झाली. आणि आपण अशी टाकायची. अशी झाली ही गाई जण. तुम्हाला दाखवतो मधून फाटली. राहू दे काय काय या मोठी गोष्ट नाही. ही पण फाटलेली पण बरी झाली, पातळ झाली. या बघा ही पण भाकर गरम असेल आणि आता ही मिनी भुजलेली हा काही. ही आता याच्यात टाकली आणि या दोन माझ्या म्हणजे 80% मिनी बनवल्यान आणि 20% मम्मीने भाकरी बनवल्यान. तर गाईज भाकऱ्या विकऱ्या झाल्या. मम्मीने खालती भाकऱ्या नेल्या. आणि मी ना कती दिवसापासून ती वेणी म्हणजे हेअर ब्रेड ट्राय करणार होतो. तर ती मी आज केली. तर तुम्हाला दाखवते. तर गाईज ही बघा ही मीने अशी वेणी बनवली. लय मेहनत लागली. म्हणजे काय नाही, जशा आपण वेणीला 3 बटा घेतो तशा एक बटांची आपण नॉर्मल वेणी बनवतो तशी एक बटांची वेणी बनवायची. आणि त्या 3 बटांची ही एक वेणी बनवायची. मग ही अशी वेणी होते. आणि याच्याशी गुंत पण काय नाही होते. ही मस्त वेणी काय बनते आणि लई जाड पण बनते. आणि केस तुटायचा तर काय विषयच नाही आणि केस गलत पण नाही. एक दिवशी तुम्हाला पण ही सांगितली स्टाईल मी पण अशी ट्राय केली आणि एक्सपेक्टेशनचे पण मस्त झाली. तर मी पण आता 6 वाजायला आले. दिवाबत्ती बी करून आता आम्ही चाललो इथं मंदिरात चाललंय. मम्मी आणि मी असा फेरी मारून येऊ. तर तिथं चाललो आणि मग आता दिवाबत्ती करत आहोत. तर गाईज आता मी आलो आमच्या मालांच्या आईच्या इथे मंदिरात पाय पडलं. कारण की मंगळवारच्या येतच नाही आम्ही जास्ती, म्हणजे कधी आलो तर आलो ना येतच नाही. म्हणून आज आलो मी. हो मग माझ्या एवढे नाही. तर गाईज आता झोपाची वेळ झाली.
आणि मी काहीतरी करते म्हणजे काहीतरी खायला बनवते. आणि ही बघा आमची इथं रात्री काय काय असतं, थांबा दाखवते तुम्हाला. मी पण काहीतरी बनवणार होतो, पण आता त्यावेळी त्यांचं काहीतरी बनवताना थांबा, माझा आउटफिट नंतर दाखवेन. गुलाबजाम आमच्या घरी काही ना काही असतं, पण ही अशी माणसं आहे सगळी लागतो काही. माझा बिटर कुठे? तर अशी काही मी आहे म्हणजे ॲप्रिल घातले, कारण काय कपडा माखायला नको. जर माखला तर परत धुवून नाही भेटणार, डायरेक्ट उद्यानं धुवून भेटेल. मग त्याच्यामुळं त्याला हा प्रीमिक्स आहे. पण त्याच्यात आपल्याला ऑइल आणि पाणी टाकायचं आहे. हां, कारण का मिल्क नाही, ऑइल. किती मजबूत प्लास्टिक आहे. तर ह्याच्यात आपण हा टाकू. असं वाटतं ह्याच्यात नाही प्रीमिक्स जास्ती आहे, म्हणून जरा स्पॉन्जी, अजून भारी स्पॉन्ज देण्यासाठी याच्यात आपण अजून 2 टेबलस्पून टाकलं, 4 टेबलस्पून टाकला 1/2 टेबलस्पून. बनवायला कोण नाही येणार, मग खायला बरोबर येतील सगळी जण. तुला नाही बोलत, सगळ्यांना बोलते मी. तो तिथं पोऱ्या बसली, त्याला पण 1/2 टेबलस्पून टाकला. अजून आपण थोडासा टाकूया, अर्धी वाटी. सगळ्या सामानवर एका किचनचं काम होतं म्हणून मी वाटी घेतली. आता मी अशा प्रकारे गुलाबजामुन केले आहे, ते आता याला घेऊन चालले आहे. गाईज टेस्ट इट अँड गाईज बघा याचे रिॲक्शन का पण अशीच असतं. अवघड आहे अवघड आहे 2 चगलशी लगेच जागच. मी पण खाऊन बघतो, ते बघतो बघ अजून एक चगललाच ना. मदर एक नंबर. मना बोलतो अवघड आहे. थांबा गाईस, तुम्हाला दाखवत आहोत तुमची ब्लॉगर. 3 खाल्लं, 3 खाल्लं, 4 चांदीच्या गाभारी. आता मम्मीला तांबडे मम्मीला टेस्ट आहे. मदर मी गुलाबजामुन केल्या खांब मी केल्या म्हणजे मी गेल्या कर ना खांब ना. मम्मी गुलाबजामुन आहे मग होता. तू काम बघ ना, सांग ना मला. तिला आलू बुकार फिरी यावं आहे तो किचनवर टाकले टोपशील इक्रांती आलू बुकार जा. मी आलू कर आणतो पहिले, तू काम कर. मी टेस्ट करून सांगतो. मम्मीला दाखवणार नाही, पण मम्मी सांगेल कसं झालं. मम्मी बोटा इथं अशी करून तरी दाखर. तू निघालं कसं आहे गाईस, 1 नंबर झालाय. सगळ्यांना आवडले आहेत, नानापासून सगळ्यांना आवडले आहेत. फक्त फादर यायचं बाकी आहे बस. आलू बुकार अजून येत, पण यांना खायला आणलेलं. आलू बुकार. तर गाईज मी असा काहीतरी केक बनवला, म्हणजे मी काही शेप नाही दिला, त्याच्यावरती डायरेक्ट मेल्ट चॉकलेट टाकलंय आणि लय सॉफ्ट आहे. गरम आहे